आणि एक महत्त्वाची बातमी, पक्षप्रवेशाविषयी अधिकृत कुणाशीही चर्चा झालेली नाही असं निलेश लंकेंनी म्हटलंय। राजकारणात कोणतीही गोष्ट ठरवून होत नसते असं सूचक वक्तव्य केलेलं आहे निलेश लंके यांनी। शरद पवार गटामध्ये जाण्याच्या प्रश्नावर निलेश लंके यांचं हे प्रत्युत्तर। कधी कधी वेळेनुसारही काही निर्णय घ्यावे लागतात असंही एक सूचक विधान निलेश लंके यांनी आपल्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर केलंय। निलेश लंके आपल्या सोबत आहेत आणि आज दुपारी 4 वाजता पुण्यामध्ये त्यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळा आहे। या सोहळ्याला शरद पवार देखील उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे। आता स्वतः बोलूया, त्यांचं सकाळचं कामकाज जे आहे ते सुरुवात झालेलं आहे। काय सांगा, आज पुस्तक प्रकाशन सोहळा आहे तुमचा पुण्यामध्ये? मी मागच्या कोविडची जी महामारी होती, पूर्ण जगावर संकट आलं कोविडचं, आणि त्या कोविडमध्ये मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी जे काम केलं आणि जे काम करीत असताना आम्हाला ज्या काही गोष्टी एकदम हृदयाला छेदून गेल्या, त्या गोष्टी त्या पुस्तकात नमूद केलेल्या आहेत। त्यामुळे आज त्या पुस्तकाचं नाव सुद्धा असं आहे की मी अनुभवलेला कोविड। मी ते स्वतः लिहिले पुस्तक, मी अनुभवलेलं कोविड। त्याचं आज पुस्तक प्रकाशन सुद्धा आम्ही करणार आहे। पुस्तक प्रकाशना सोहळ्यावेळेस स्वतः शरद पवार देखील उपस्थित राहणार आहे आणि त्याच वेळेस तुमचा पक्षप्रवेश होणार आहे? नाही, पुस्तक प्रकाशनाला अजून काय असं नियोजित कोणी मान्यवर त्या पुस्तक प्रकाशनाला येणार असं काही नियोजन केलेलं नाही आम्ही। जर तसं असतं कोणी नियोजित मान्यवर येणार असेल तर त्याची आम्ही पोस्टर जाहिरात केली असते। तसं काही नाही, अजून एखादा आमदार आम्ही बरोबर असतो। मी त्या दिवशी मावळमधून येत असताना सुनील अण्णांनी बरोबर होतं। अण्णांनी मला सांगितलं की असं आहे का आपल्या मित्राचं उद्घाटन आहे, चला, तर गेलो। असं म्हणजे असं काही कोणाला काय रोखता येतं का तुम्ही येऊ नका, नाही येऊ नका, पण असं काही नियोजित काही नाही आज। पण तुमच्या घराबाहेर आता तुतारी वाजवल्या तर सुरुवात झालेली आहे? नाही, मी काय ऐकलं नाही काहीतरी, तुम्हाला काहीतरी, मला चौकशी करतो आता। मी घराच्या बाहेर पडलो नाही, तुम्ही पाहिलं असेल। कॅमेरा सुशांत रावसह कुणाल जायकर, TVN मराठी, पारनेर, अहमदनगर।